राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडून किंवा भुजबळांकडून शेवटच्या क्षणापर्यंत मंत्रिपदाविषयी कुठलेही संकेत देण्यात आले नव्हते। मात्र अचानक त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला। धनंजय मुंडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्यांमध्ये मोठा ओबीसी चेहराच नव्हता। त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, त्यामुळेच भुजबळांना संधी देण्यात आल्याचं आता बोललं जात आहे। मला असं वाटतं की छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत। देशातला ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांकडे पाहिलं जातं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुजबळ साहेबांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा निर्णय केला। भूतकाळात भाजपकडूनच अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या भुजबळांची मंत्रिपदावर वर्णी म्हणजे गरज आहे की मजबुरी असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय।